ज्यांचं भाषण मी आल्यानंतर ऐकलं त्या आमच्या आणि माननीय सचिनजी वैद्य साहेब आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक सावडे साहेबांसोबत आहे ते भाऊरावजी कोकणे साहेब. जेव्हा या सभेचा मला फोन आला तर मला मच्छिंद्र दादांनी सांगितलं की प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त ही भाईचाऱ्याची सभा आहे. जेव्हा चंद्रगुप्त मौर्य यांनी पश्चिम महासागरापासून तर पूर्व महासागरापर्यंत संपूर्ण प्रदेश जिंकून घेतले तेव्हा त्या संपूर्ण प्रदेशांना भारत असं नाव दिलं. म्हणजे भाईचाऱ्याने रत झालेला प्रदेश म्हणजे भारत. आणि म्हणून ही सभा जी आहे ती भाईचाऱ्याची आहे. आणि आमच्या मनीषा ताईंचं जेव्हा भाषण झालं त्यांनी एक शेवटी एक स्फूर्तिगीत म्हणलं जे आपल्याला लहानपणी शाळेत शिकवायचे की शारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, हम बुलबुले है इसकी गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम हिंदी है हम. हे जे आता हे गाणं आपण ऐकलं शाळेमध्ये म्हणायचो, पण हे गाणं हे सगळ्या जाती धर्माचे लोक हिंदू तेली माडी साडी कुंभी कोष्टी सुतार लोहार चांभार धनगर सगळ्या जाती धर्माचे लोक म्हणायचे. पण हे गाणं ज्यानं लिहिलं ज्या लोकांची नावं घेऊन भारत एकमात्र ऐसा देश है साहब जहाँ भगवान का डर दिखाकर दान पेटी भरी जाती है, दान पेटी लूटी जाती है, और मुसलमान का डर दिखाकर मत पेटी लूटी जाती है. तर हे जे गाणं ज्या व्यक्तीनं लिहिलं आहे ते मोहम्मद इक्बाल नावाचे एक मुस्लिम समाजाचे एक लेखक होते. आणि जेव्हा या देशामध्ये अब्दुल हमीद सारखा एक मुसलमान पाकिस्तान समोर रॉकेट लॉन्चर घेऊन उभा झाला आणि त्यांना सांगितलं की या देशावर हल्ला करण्याच्या आधी तुम्हाला रॉकेट लॉन्चरने मला उडवावं लागेल. हमारी तह में आने के तुम्हारे अरमान बहुत है, तू कश्ती एक साहिल की यहाँ तूफान बहुत है, ये भारत है यहाँ मजहबों से मुल्क है ऊंचा, तेरे लिए तो हमीद जैसे मुसलमान बहुत है. तेव्हा या अब्दुल हमीद यांनी सांगितलं होतं. पण या भाईचाऱ्याच्या सभेचं महत्व काय आहे? सम्राट अशोक जयंतीच्या निमित्तानं ही सभा कशासाठी आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे काही काही लोक रस्त्यावर उभे आहे, याच्या खात्यात याचे का 15 लाख रुपये. आता मी आलोच मगाशी तर मी सिलेंडर भरून आलो. हो, भर दो मेरा सिलेंडर नरेंद्र, लौट कर मैं न जाऊंगा खाली. तर मी येताना म्हणजे एवढी बेकार परिस्थिती सध्या देशाची सुरू आहे. जे रस्त्यावर लोक उभे आहे या जवळजवळ आपला भाईचाऱ्याचाच कार्यक्रम आहे. आपण हिंदू खतरे में मुसलमान धोके में सांगायसाठी नाही आलो, कारण या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थिती आहे. विश्वगुरु नाक कटा के आए हैं, फिर अपनी औकात दिखा के आए हैं, पंचर हो गई है 56 इंची छाती, इस्राइल को बाप बना के आए हैं. तिथे जाऊन सांगतात की इस्रायल आमचा बाप आहे, इथे येऊन सांगतात की गाय आमची माता आहे. आणि गायीचे कत्तलखाने यांचे, गायीचं बीफ एक्सपोर्ट हे लोक करतात. गायीचे कत्तलखाने कापून गायींना कापण्याचं काम हे लोक करतात. आणि गायी जगवणारी आम्ही आहे. हो, आता तुम्ही सांगा, महाराष्ट्राच्या कृषी विद्यापीठानं जाहीर केलं की दूध उत्पादक शेतकऱ्याला 1 लिटर मागे 41 रुपयांचा खर्च येते. किती? 1 लिटर दूध मागे 41 रुपयांचा खर्च येते. मी नाही म्हणत, महाराष्ट्राच्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी जाहीर केलं. आणि महाराष्ट्राचं सरकार प्रत्येक लिटर मागे दुधाले भाव 25 रुपयाचा देते. तरी आमचा शेतकरी गाया जगून राहिला आणि हे म्हणते आमची गाय धोक्यात आली. एवढी बेकार परिस्थिती सुरू आहे. त्याच्यात आमचा खरात बाबा आला, खरात गेला घरात, मग त्याची निघाली वरात. पेरियार साहेबांचं एक वाक्य होतं, लॅक ऑफ एज्युकेशन इज अ लिमिटेशन. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे बरं. हा गावाकडून आला आणि याची भाषा हे गावठी आहे, वराडी भाषा आहे, तर हा बा अनएज्युकेटेड असेल. मी प्युअर क्वालिफाईड मेकॅनिकल इंजिनियर आहे काका. हो, आणि माझ्यावर डिग्री आहे त्याच्यात. नाही काही काही लोक डिग्री नाही तरी प्रधानमंत्री झाले. अशी परिस्थिती आहे. म्हणून गाया आम्ही जगून राहिलो, धर्माचं